आपलं वाईट बघणाऱ्या लोकांना कसं हँडल करायचं. आपल्या आयुष्यात ना काही लोक असतात जे आपल्याला हसताना पाहून म्हणजे दुःख होतं. त्यांना हसताना आपल्याला पाहू शकत नाही. आपलं चांगलं होतंय हे पचवू शकत नाहीत. त्यांना फक्त आपल्याला म्हणजे आपलं कुठे चुकतंय, आपलं वाईट झालेलं बघायचं असतं. कधी डायरेक्ट बोलून तर कधी पाठीमागे ते बोलून आपल्याला टोचत असतात. पण प्रश्न असा आहे की अशा लोकांशी आपण वागायचं तरी कसं. चला तर मग पाहूयात. आपण सगळ्यात आधी सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. सगळ्यांना आपलं वागणं बोलणं यश आवडेल तसं नाही. काही लोकांना आपली प्रगती म्हणजे त्यांच्या अहंकाराला ठेच लागल्यासारखी असते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश करणं म्हणजे खुश ठेवायचा प्रयत्न करणं थांबवा. त्याच्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आणि अशा लोकांना जे वागायचं आहे ते वागू द्यायचं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आता शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. जेव्हा कोणी तुमचं वाईट बोलतं किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलतं किंवा तुम्हाला टोचून बोलतं तेव्हा लगेच तुम्ही भडकून उत्तर देऊ नका. शांत राहणं हे काही कमजोरीचं लक्षण नाही, ती एक शक्ती आहे. कारण जेव्हा तुम्ही रागात बोलता किंवा उत्तर देता तेव्हा तुम्ही त्यांच्याच जाळ्यात अडकत असता. म्हणून शांत राहणं म्हणजे तुमचं बोलणं मला हरवू शकत नाही असं आहे. म्हणजे काहीच फरक पडत नाही तुमच्या बोलण्याचा, असा अर्थ होतो. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं बोलणं त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतं. म्हणजे त्याचं स्वभावाचंच एक गुण असतो त्यांचं बोलणं. म्हणजे एखाद्याचा स्वभाव कसा आहे त्याच्या बोलण्यातूनही वागण्यातून दिसत असतं. वाईट बोलणारा माणूस वाईट आहे असं नाही, पण त्याच्या मनात असलेली निगेटिव्हिटी त्याच्या वागणुकीत दिसत असते. कधी रागातून दिसते, कधी स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी लोक असं बोलतात. म्हणजे मीपणा दाखवण्यासाठी असं बोलत असतात. मी श्रेष्ठ कसा असं दाखवत असतात. त्यामुळे त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तो त्यांचा स्वभाव आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि लक्षात ठेवा, आपल्या कर्मावर फोकस ठेवा. लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. तुमचं काम जर चांगलं असेल ना, तुमचं मन प्रामाणिक असेल तर वेळ तुमच्यासाठी बोलतेच. लोक काही काळ तुम्हाला त्रास देतील, पण शेवटी सत्य आणि प्रामाणिकपणाचं यश तुम्हाला मिळेल. म्हणून लोक काहीही म्हणू देत, मी माझं काम करणार हे मनाशी पक्क ठरवा. आणि हो, अशा लोकांशी थोडं अंतर ठेवायला शिका. सगळ्यांशी जवळीक ठेवण्याची गरज नाही. ज्यांना तुमचं वाईटच बघायचं आहे त्यांच्याशी कमीत कमी बोलणं ठेवा. शक्य असेल तर त्यांच्याशी थोडं मानसिक अंतर ठेवा. म्हणजे त्यांच्याशी मानसिक अंतर ठेवणं म्हणजे पळणं नाही, तर ही स्वसंरक्षणाची पद्धत आहे. स्वतःचं मन जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि नेहमी ना सकारात्मक लोकांसोबत राहा, पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. म्हणजे नकारात्मक लोक तुमचं मन खाली खेचतात, तर पॉझिटिव्ह लोक तुम्हाला वर उचलण्यासाठी, तुमच्या यशाची प्रगतीची तयारी करण्यासाठी अशी लोक खूप फायदेशीर असतात. म्हणून तुमच्या भोवती तुमच्यासोबत नेहमीच प्रेरणा देणारे आणि तुम्हाला आधार देणारी लोक ठेवा. त्यांच्याशी वेळ घालवा, त्यांच्याशी चर्चा करा. सकारात्मक ऊर्जा तुमचं मन मजबूत ठेवते. आणि नेहमी स्वतःवरचा आत्मविश्वास नेहमी वाढवा. वाईट विचार करणारे लोक नेहमी तुमच्यातल्या कमकुवत गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं कामच ते असतं आपल्याला कमीपणा दाखवणं, आपल्याला टोचून बोलणं. पण जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा त्यांची टीका काहीच फरक पडत नाही. नेहमी स्वतःशी बोला, मी जे आहे ते चांगलं आहे आणि जशी आहे तशी माझ्यासाठी मी बेटर आहे, चांगली आहे. मला माझ्यामध्ये सुधारायचं आहे, माझ्यामध्ये बदल करायचा आहे, नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. मी कशात कमी नाही आहे आणि जे काही माझा कमीपणा असेल ते मी स्वीकारायला तयार आहे. हा आत्मविश्वास तुम्हाला कुठल्याही नकारात्मक माणसापासून वाचवतो. नेहमीच स्वतःवरचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. रोज थोडं बदल आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. आणि हो, अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकायचं. कधी कधी शांत राहून दुर्लक्ष करणं हेच सर्वात ताकदीचं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही उत्तर देत नाही तेव्हा त्यांना त्रास होतो, कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते.
मग ते जे बोलतात त्याकडे लक्ष न देता आपलं लक्ष आयुष्यातल्या मोठ्या गोष्टींकडे ठेवा. आपल्याला जे करायचं त्याच्याकडे फोकसेबल राहा. तुमचं यश हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. आणि हो, मनात राग द्वेष ठेवू नका. वाईट वागणाऱ्यांविषयी राग द्वेष ठेवला तर तुम्ही स्वतःच नुकसान करत असता. ते लोक विसरतात, पण तुम्ही मनात ओझं घेऊन फिरता. त्या लोकांचं मनात ओझं घेऊन फिरता. म्हणून त्यांना माफ करायला शिका. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी. मन हलकं ठेवा, शांत ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे धैर्य आणि वेळ त्यांच्यावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, वाईट विचार करणारी लोक काही काळ तुमच्यावर असतील, पण वेळ जसजशी पुढे जाईल ना तसतसं त्या लोकांचं किंवा आपलं सत्य बाहेर येईल. ज्यांचं मन स्वच्छ असतं ना, ज्यांचं काम प्रामाणिक आहे, त्याच मार्गावर त्यांचा मार्ग ना देव स्वतः तयार करत असतो. म्हणून विश्वास ठेवा भगवंतावर आणि तुमच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या कामाकडे फोकस ठेवा. वेळ तुमचं नक्कीच काम दाखवते. जीवनात सगळ्यांकडून आपल्याला प्रेम आणि आधार किंवा शुभेच्छा मिळतील तसं नाही. काही लोक आपलं हसूही पचवू शकत नाहीत. आपलं चांगलं होताना त्यांना त्रास होतो आणि आपलं वाईट झालं की ते आतून आनंदी होतात. पण हेच आयुष्याचं वास्तव आहे. सर्वजण तुमच्यासारखं विचार करत नाही. अशा लोकांच्या वागण्याने तुम्ही खचून जाऊ नका. त्यांचं बोलणं त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंबच असतं. ते वाईट बोलतात कारण त्यांच्या मनात कुठेतरी असुरक्षितता असते, राग असतो, स्वतःच्या जीवनात त्यांचं समाधान नसतं. म्हणून अशी लोक विचित्र वागत असतात. पण वाईट विचार करणाऱ्या लोकांकडे लक्ष दिलं तर तुम्ही तुमचं सुख त्यांच्याकडे देऊन बसता. त्यांना तुमचं मन, तुमची ऊर्जा, तुमचा आनंद हा काबीज करायचा असतो. म्हणूनच अशा लोकांकडे दुर्लक्ष करू नका. जे तुम्हाला खाली ओढतात त्यांच्याकडे पाहून नाही तर जे तुम्हाला वर नेऊ शकतात त्या विचारांकडे, त्या लोकांकडे लक्ष द्या. अशा लोकांसोबत राहा. जीवनात शांत मन आणि सकारात्मक विचार हीच खरी संपत्ती आहे. वाईट लोकांमुळे चांगले माणूस बदलू नका. उलट तुमचं वागणं इतकं सुंदर ठेवा की ते स्वतःच लाजते. वेळ आणि सत्य यांच्यापेक्षा मोठा न्यायाधीश कुठेच नाही. जो खरा आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. थोडा उशीर होईल पण नियती तुमचं खरं ओळखेल. वाईट विचार करणारे लोक कधीतरी थांबतील, पण तुमचा चांगुलपणा मात्र कायम टिकून राहील. आणि हो, शेवटी आयुष्य म्हणजे स्पर्धा नाही, एक साधना आहे. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं असं म्हणतात. वाईट लोक येतील, जातील, टोचतील, बोलतील, पण ते थांबवणं तुमचं काम आहे. त्याकडे किती लक्ष देणं हे तुमच्यावर आहे. तुमचं खरं काम म्हणजे काय तर स्वतःचं मन शांत ठेवणं, स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं आणि आनंदाने जगणं. कारण शेवटी वाईटावर विजय मिळवण्यासाठी तलावर नको, म्हणजे वाईटावर विजय मिळवायचा असेल तर तलवार हाती घ्यायचं नाही, तर संयम आणि चांगुलपणा पुरेसा असतो. तेच खरं बळ आणि तेच खरं यश आणि तेच खरं सुख असतं. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया तशाच एखाद्या पॉझिटिव्ह अफर्मेशन व्हिडिओसोबत. धन्यवाद.